आरक्षणाच्या संदर्भात राज ठाकरे यांनी वक्तव्य केल्यानंतर ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध होत आहेत। काल जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर सुपारी फेकल्याचा आरोप होत आहे। त्यावरच पत्रकार परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी ठाकरे आणि पवारांवर हल्लाबोल केलेला आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत शिवसेनेच्या नेत्या आहेत सुषमा अंधारे। ताई काय सांगणार? राज ठाकरेंनी सांगितलं तर आमच्या नांदाला लागलं तर भुवळ उठून जाईल। मला यावर काही म्हणजे काल जो प्रकार झाला त्याच्याबद्दल मात्र मी निश्चित म्हणेल की मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी करता येऊ शकतो। त्यामुळे अशा कुठल्याही म्हणजे सुपारी फेकणं किंवा काही असेल अशा गोष्टींचं समर्थन नाही होऊ शकणार। मात्र राज ठाकरे यांना सुद्धा समजायला हवे की आपण एका संवेदनशील भागातनं दौरा करत आहोत। अशा वेळेला आपण काय स्टेटमेंट देत आहोत? ज्या पद्धतीने मनोज जरांगे एक लढाई उभी करत आहेत त्या लढाईसाठी त्यांनी 5 ते 6 वेळा स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि असं असून सुद्धा जर वारंवार स्टेटमेंट येत असतील तर त्याची प्रतिक्रिया किती नाही म्हटलं तर एक अनुयायी वर्गामध्ये येत राहते। राहिला प्रश्न इशारे वगैरे देण्याचा, तर मला वाटतं की त्याच्यावर मी काही भाष्य करू नये, कारण इशाऱ्यांची भाषा ही देवेंद्रजींना फडणवीस साहेबांना किंवा अजितदादांना चांगली कळते एकमेकांची। कारण आपण बघतो की पत्रकार परिषदेमध्ये कधी अजितदादा डोळा मारतात फडणवीसांना, कधी फडणवीस हळूच काहीतरी कागद वगैरे दाखवतात, कधी अजून शिंदे साहेब काहीतरी बोलतात। तर हे जे सगळे इशारो में जे बातें आहेत ती त्या तिघा चौघांमध्ये जास्त शोभून दिसतात। त्यावर आम्ही काय बोलावं बरं? मोदी 10 वर्षापासून सत्तेत आहे आणि त्यांनी आरक्षण का दिलं नाही असा देखील मोदींवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केले। नाही, ते कुठेही फिरू शकतात, ते 360 डिग्रीमध्ये ते कोणत्याही दिशेला वळू शकतात। त्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी काय नाही बोलावं यावर मला काही म्हणजे भाष्यच करायचं नाही आहे। मला जेव्हा भाष्य करायचं असतं किंवा मला जेव्हा बोलायचं असतं तर त्यावेळेला मी काय म्हणता येईल त्याला डंके की चोट पर आणि अगदी जाहीर सभांमधून माझं म्हणणं मांडते। पण मी म्हणणं मांडताना ते अत्यंत सुसंस्कारित भाषेमध्ये आणि ज्याला पार्लमेंटरी लँग्वेज आम्ही ज्याला संविधानिक चौकट म्हणतो त्या संविधानिक चौकटीत मांडायचा प्रयत्न करते। मी संविधानाच्या भाषेच्या पलीकडे मांडणी करू इच्छित नाही। राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत टार्गेटवर मात्र पवार ठाकरे दिसले। स्वाभाविक आहे, हे 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 फार शक्य आहे, हे फार म्हणजे फार अगदीच ऑब्वियस आहे। कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं आवाहन अहो जिथे अमित शहांना उठताना बसताना खाताना पिताना झोपताना लिहिताना चालताना बोलताना सगळीकडे जर सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब दिसत असतील तर तिथे राज ठाकरेंना दिसणं तर फार फार सहज स्वाभाविक आहे। त्यामुळे मला त्याच्यात काही फार आश्चर्य वाटत नाही, उलट ही बाब मी अत्यंत सकारात्मकतेने घेते की येस आवर लीडर हॅज दॅट गट्स। आमच्या नेत्यामध्ये ती कुवत ती क्षमता आहे की एकाच वेळेला या राज्यातल्या तमाम मस्तवालांना ललकारण्याची आवाहन देण्याची। परंतु त्या ललकारण्यांमध्ये राज ठाकरे नक्कीच नाहीत, कारण आम्ही त्यांना स्पर्धेत समजत नाही। एकीकडे राज ठाकरे म्हणतात की मी जातीचं राजकारण नाही, तर दुसरीकडे तेच राज ठाकरे म्हणतात की शिक्षण संस्था अनेक मराठ्यांच्या आहे परंतु मराठा तरुण मागे का पडले, त्यामुळे मग जातीचं राजकारण नको असेल तर मग जातीच्या निकषावर पोरं कशी भरती करायची असा देखील बोलले जाते। नाही, त्यांचा काय वैचारिक गोंधळ आहे तो त्यांच्यावर राहू देत। मी काय म्हणते की मला मुळात ते कधी कधी मला असं वाटतं की माध्यमे ओढून ताणून राज ठाकरेंना चर्चेत आणू पाहतात का? मी का चर्चा करावी त्याच्यावर? हे बघा, राज ठाकरे सत्ताधारी आहेत का? नाही। राज ठाकरे हे इथले विरोधी पक्ष नेते आहेत का? नाही। राज ठाकरेंचे असे काही मतं आहेत का की ज्या मतामुळे एखाद्या विधेयकाच्या बाजूने किंवा विरोधात परिणाम होईल? नाही। मग मी राज ठाकरेंचं स्टेटमेंट का गांभीर्यानं घेऊ आणि मी त्याच्यावर का रिॲक्ट होऊ? ज्या गोष्टीत काही परिणाम नाही आहे, काही हासिल नाही आहे, त्याच्यावर मी रिॲक्ट करण्याचं काही कारणच नाही। आणि मी हे एकदाच सांगितलं की जेव्हा त्यांनी लोकसभेत माझ्यावर एक टिप्पणी केली त्या टिप्पणीच्या उत्तरादाखल मी 1 तासाचं दणदणीत सभा घेऊन माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की माझं टार्गेट हे वेगळे कुणी आहेत। तर मला काही त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे। उलट मी अजून त्याला जोडून सांगते, उद्या कधी भाऊ भाऊ म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख आणि राजसाहेब जर एकत्र आले तरीसुद्धा बहीण म्हणून आनंद असेल, भाऊ भाऊ म्हणून ना, नाही तर परत माध्यमे त्याची बातमी वेगळी चालवतील। ते
कुटुंब म्हणून जेव्हा ते, कारण कुटुंब असतं एकत्र, राजकारण वेगळी गोष्ट आहे. अजितदादा पवार साहेब एकत्र असू शकतात, त्यामुळे मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. एक राजकीय नेता म्हणून असं काही मला फार भाष्य त्यांच्यावर करावं असं वाटत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावं असं वाटत नाही, कुटुंब म्हणून सगळ्याच लोकांनी एकत्र राहावं. हे बघा, नुसती लाडकी बहीण योजना जाहीर करून बहिणीप्रतीची कर्तव्य संपत नसतात. अजितदादांनी खरंच सुप्रियाताईंना आपली लाडकी बहीण म्हणून चल मी तुझ्यासाठी मतदारसंघ सॅक्रिफाईस करतो म्हणणं हे आवडेलच ना, कुणाला आवडणार नाही. किंवा आमचे धनुभाऊ असतील तर फक्त पंकजा मुंडेच का बहीण असावी, प्रीतम मुंडे पण बहीण असावी. पंकजाताईंना विधान परिषद मिळाली तर प्रीतमताईंना विधानसभा द्यावी. बहिणीला राखी पौर्णिमेला ओवाळणी टाकायला काय हरकत आहे. आणि असे म्हणून जर ते एकत्रित येत असतील तर आनंदच होईल ना कुणाला पण. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. कारण फडणवीस साहेबांच्या सारखे आम्ही कुटुंब फोडणारे नाहीत, आम्ही लोकांची घरं फोडणारे नाहीत, आम्ही पक्ष फोडणारे नाहीत. आम्ही स्वतःच्या बलबुत्यावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये विश्वास ठेवणारी माणसं आहोत. त्यामुळे कुटुंब म्हणून सगळी माणसं प्रेमाने एकमेकांच्या सोबत राहावीत, गुण्यागोविंदाने नांदावीत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असेल आणि कौटुंबिक संस्कार हा कुटुंबाच्या ठिकाणी असेल. शेवटला प्रश्न, बच्चू कडू सध्या महायुतीत आहेत. काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी भेट घेतली होती कुरळ पूर्णाला जाऊन. आज त्यांच्या मोदी बागेतल्या निवासस्थानी गेलेले आहेत बच्चू कडू. चर्चा सुरू झाली आहे की बच्चू कडू आघाडीसोबत जाणार. कालच त्यांनी अल्टिमेटम राज्य सरकारला दिलेलं आहे. आदरणीय पवार साहेब हे 84 वर्षाचे अत्यंत ज्येष्ठतम अनुभवी नेते आहेत. ते शतकातले नेते आहेत. अशा शतकातल्या नेत्याकडे कुठल्याही पक्षाचा माणूस पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊ शकतो. राहिला प्रश्न बच्चू भाऊंचा, तर बच्चू भाऊ एका स्वतंत्र शीर्षकाची एक स्वतंत्र राजकीय संघटना चालवतात. ते कुणालाही आन्सरेबल नाहीत. महायुतीलाही ते आन्सरेबल नाहीत की मी कुणाला विचारून जाऊ की न जाऊ. ते त्यांचा स्वतःचा निर्णय घ्यायला मनमुक्त्यार आहेत. त्यांचा निर्णय काय असावा ते ठरवतील. आणि त्यांना महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही हे माझे महाविकास आघाडीतले तीनही पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवतील. स्वागत असेल आले तर महाविकास आघाडी. अहो, हुकुमशाहीच्या विरोधात जो कुणी लढायला येईल, म्हणजे उद्या देवेंद्र भाऊंमुळे उद्ध्वस्त झालेले भाजपातले जे नेते आहेत, रिपीट करते परत एकदा, उद्या देवेंद्र भाऊंमुळे उद्ध्वस्त झालेले भाजपातले जे नेते आहेत ते जर म्हणाले की आम्हाला या हुकुमशाहीच्या या फोडाफोडीच्या राजकारणाच्या विरोधात आम्हाला उभे राहायचे आणि आम्ही तुमच्यासोबत येतो, स्वागत आहे त्यांचं. नक्कीच. तर या होत्या सुषमा अंधारे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.